नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत मनोरे, दी कॉम्प्युटर पॉइंट जळगाव. मित्र, आपल्याला MKCL मार्फत जे काही इराचं मोबाईल ॲप आलेलं आहे ते आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड केलेलंच असेल. जर केलेलं नसेल तर ते त्वरित करा आणि केल्यानंतर आपल्याला हा MKCL इराचा जो स्क्रीनवर आयकॉन दाखवलेला आहे तशा पद्धतीने तो आयकॉन आपल्या स्क्रीनवर येईल. आपण आज ह्या इरामध्ये कसं आपण त्याला जायचं आणि कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका सोडवायच्या आणि कशा पद्धतीने आपल्याला कुठले प्रश्न बरोबर आलेले, कुठले प्रश्न चुकीचे आलेले या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. आपण जास्त वेळ न वाया घालवता आपण त्वरित त्या इरा ॲपवर जाऊ. मित्र हो, आपण आपल्याला सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी इराचं जे ॲप आहे ते आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा आणि आपल्याला लॉग इन ID दिलेले आहे ते कसं ते आपण पाहणार आहोत. बघा, मी क्लिक करतो आहे. हे बघा, ई लर्निंग रिव्हॉल्युशन फॉर ऑल, MSCIT@home, MSCIT ऑनलाईन किंवा MSCIT@ALC ह्या सर्व बॅचेससाठी हे उपलब्ध आहे. तर मी पासवर्ड या ठिकाणी ऑलरेडी दिलेला होता त्यामुळे ते आलेलं आहे. पण मी याला काय करतो, लॉग आउट करतो. मी लॉग आउट करतो आहे. म्हणजे लॉग आउट पण करता येते हे लक्षात ठेवा. मी लॉग आउट केलं. आपला फाईल अपलोडिंग करतो तो, ते मी नंतर सांगेलच आपल्याला. तर ठीक आहे, आपण अशा स्क्रीनवर येतो. म्हणजे जसं तुम्ही इराला क्लिक केलं, आता बघा पुन्हा एक वेळा. आणि या ठिकाणी आपल्याला लॉग इन ID आणि पासवर्ड टाकायचा आहे. आपल्याला सर्वांना लॉग इन ID आणि पासवर्ड दिलेले आहेत, ते व्यवस्थित टाका. मी पासवर्ड टाकत आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं. लॉग इनला क्लिक केल्यानंतर हे बघा, जहांगीर नावाचा तो विद्यार्थी होता ज्याचा पासवर्ड मी आपल्याला डेमोसाठी वापरतो आहे. आपल्याला समजावा हा माझा त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे. MSCIT इथे आलेलं आहे, जहांगीर नाव इथे आलेलं आहे, तारीख आलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी साधारणतः 50 सेशन्स असतात. आपल्याला माहिती आहे इरामध्ये 50 सेशन्स आहेत. त्या 50 सेशनमध्ये 10 सेशन या विद्यार्थ्याने कंप्लीट पण केलेले आहेत आणि 20% कंप्लीट केलेलं आहे टक्केवारीमध्ये. तर आपल्याला जर काय काय माहिती मिळेल तर आपण इथे आल्यानंतर एक्झाम प्रॅक्टिस आपल्याला करता येईल या ठिकाणी. म्हणजे जी परीक्षा आता आपली आहे, ऑनलाईन परीक्षा जी आहे, मोबाईलवर पण होईल, ती सेंटरला पण होते आणि लॅपटॉपवर होते. तर आपल्याला जर एक्झाम ती द्यायची असेल तर ते एक्झाम देण्यापूर्वी आपली मॉक टेस्ट तर होणारच आहे. पण त्या अगोदर आपल्याला एक्झाममध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील आणि नेमके थेअरीचे प्रश्न तर आपल्याला सर्वश्रुत आहेत, पण काही प्रॅक्टिकलचे प्रश्न आहेत की प्रॅक्टिकलचे प्रश्न म्हणजे प्रॅक्टिकलचे प्रश्न ॲज अ थेअरी म्हणून, तर ते कसे असतील. तर त्यामुळेच हा व्हिडिओ आपल्याला जास्त महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे हे ॲप आपल्याला निश्चितच मदत करेल. तर एक्झामची प्रॅक्टिस आपल्याला छानशी होईल अशा मताचा आहे मी. तर आपण याला क्लिक करा. इंटरनेट कनेक्टिव्हिटी पाहिजे, आपलं डेटा कनेक्शन्स पाहिजे, नेट कनेक्शन पाहिजे थोडक्यात, कारण याला वेळ लागतो भरपूर वेळा. हे बघा, इथे सेशन दिलेलं आहे, MSCIT एक्झाम प्रॅक्टिस 2020 सेशन कम्प्लिटेड. करंट सेशन त्यांचा 7वा झालेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ऑल सेशनवर मी क्लिक करतो. हे बघा, ऑल सेशनमध्ये सेशन 1, सेशन 2 हे बघा इथे सगळे दिलेले. बघा सेशन मी जरा फास्ट दाखवतो आपल्याला. 50 पर्यंतचे सेशन्स आहे मित्र. इथे टेस्ट आहे, ई कंटेंट्स अँड व्हिडिओ. तर आपण कुठल्याही सेशनला जाऊ शकतो. त्या अगोदर सेशन 1 कम्प्लिटेड आहे कसं समजलं. बघा इथे कम्प्लिटेड लिहिलेलं 100% दाखवलेलं आहे. वेगवेगळे कलर्स आहेत, ते लाल कलर आला म्हणून ते कम्प्लीट नाही असं नाही आहे.
हे बघा कंप्लीट नसेल तर 0% दाखवतो तो. मध्येच कुठेतरी सेशन पण घेतलेलं आहे बघा त्या विद्यार्थ्याने. जाऊन आपल्याला डेमो दाखवायचा होता. हे बघा सेशन 22 डायरेक्ट घेतलेला आहे. हा 21वा अजून घेतला नाही, 20वा अजून घेतलेला नाहीये. म्हणजे डायरेक्ट 22ला तो गेला आहे बघा. डायरेक्ट 25ला सुद्धा गेलेला आहे. तर असं जाता येतं थोडक्यात. तो गेलेला म्हणजे जाता येतं. तर ठीक आहे, आपण सिक्वेन्समध्येच जा अशी माझी आपल्याला कळकून विनंती आहे. असं झिगझॅग आणि रॅन्डमला कृपया जाऊ नका. आपली सिक्वेन्स जर असेल तर आपल्याला छानसं त्या ठिकाणी माहिती मिळेल. तर आपण एक सेशन उघडूया या ठिकाणी. त्याच्या अगोदर सिलेबस बघा. इथे सिलेबसला मी क्लिक केलं. सेशनला पुन्हा जाऊ आपण फार तर. हे बघा सिलेबसमध्ये दिलेलं आहे सेशन 2, सेशन 3, सेशन 4 आहे. त्यानंतर आपल्याला स्कोर पण बघायला मिळतो. मी स्कोर नंतर दाखवेल कारण याचा अगोदरचा स्कोर जर बघितला तर आपण थोडा कन्फ्यूज व्हाल. आपणच आपला स्कोर बघूया एक डेमो म्हणून. मी पुन्हा त्या सेशनवर गेलो आणि आपण एक सेक्शन लवकरात लवकर पिकअप करूया. मी आपल्याला एक्झाम्पलसाठी सेशन 8 घेतो बघा. मी इथे क्लिक करतोय. क्लिक करायचं आहे साधं एकदम प्लेन आहे. मोठा हे दिलेलं आहे. हे बघा नवीन स्क्रीन आला. ओपन एक्झाम म्हणून दिलं. याच्या अगोदर आपल्याला इंग्लिश आणि मराठी आणि हिंदी या कुठल्याही भाषा निवडता येतात. ते आय एम व्हेरी सॉरी सांगायचं राहिलं की आपण कुठलीही भाषा म्हणजे हिंदी पण भाषा निवडू शकतो आपण. सर्वसाधारण जसं आपण इरामध्ये करतो सेम आहे पण हे मोबाईलवर आहे. मला आनंद होतो हे सांगताना आणि फार सोपं आहे हो. आणि एक्झामची प्रॅक्टिस छानशी होईल. प्रत्येक विद्यार्थ्याचा रिस्पॉन्स चांगला येतो आहे. ओपन एक्झामला क्लिक करतो आपण. इथे सगळे डिटेल्स वाचू शकतात आपण. इथे अटेम्प्ट 1 2 अटेम्प्ट आहे इथे दिलेले. त्यापैकी 0 अटेम्प्ट अजून कंप्लीट केलेला नाही. एक्झामचं नेम MSCIT एक्झाम, एक्झाम प्रॅक्टिस एक्झाम. तर मी स्टार्ट करतोय बघा. इथे प्लीज वेट असा सिम्बॉल असं त्याने इंडिकेशन केलं बघा. हा स्क्रीन आपल्याला आलेला आहे. हा बघा इंटरफेस आहे. सर्वसाधारण असा इंटरफेस असेल का नाही ते सांगणं थोडंसं कठीण आहे या क्षणाला की आपण ज्या वेळेला ऑनलाईन एक्झाम द्याल मोबाईलवर त्याला असा काही इंटरफेस असेल हे आपल्याला सांगता येणार नाही. पण ठीक आहे, आपण ह्या सेशन किंवा ह्या इंटरफेसशी जर आपण जुळून घेतलं तर आपल्याला जो काही इंटरफेस येईल पुढे भविष्यात तो आपल्याला जास्त कॉन्फिडन्स त्या सेशनचा येईल. तर इथे 1 2 3 4 5 6 असं दिलेलं आहे. 10 पर्यंत क्वेश्चन्स आहे. करंट, व्ह्यूड, कम्प्लिटेड, नॉट व्ह्यूड असे एक प्रेझेंटेशन केलेले ग्राफिक लाल करंटने दिलेलं आहे. व्ह्यूड म्हणजे ब्ल्यूने दिलेला आहे. ग्रीन कम्प्लिटेड जर कम्प्लीट झालेलं असेल. आपण बघूया. नॉट व्ह्यूड म्हणजे व्हाईट सर्कल दिलेलं आहे. टोटल क्वेश्चन दिलेले 10. करंट टाइम त्यांनी दिलेला आहे की आपला टाइम हा डाऊन मोडमध्ये आहे. काउंट डाऊन जसं आपल्याला ऍक्च्युली प्रॅक्टिकल एक्झाम देतो त्यावेळेला जसं दिसतं तसंच दिसतंय. तर इथे सेक्शन टाइम किती आहे तो पण दर्शवतो आणि एक्झाम टाइम. आपण एक प्रश्न वाचूया आणि पुढे जाऊया. तर प्रश्न काय आहे. इफ यू वॉन्ट टू पर्सनलाइज युअर वर्क एन्व्हायरमेंट अँड विश टू यूज अ टूल दॅट ऑर्गनाइज युअर कॉन्स्टंट शेड्यूल एक्सेट्रा यू विल यूज एक्सेल, पॉवर पॉइंट, MS आउटलुक, वर्ड. तर आपल्याला कल्पना आहे की आपण शेड्यूल किंवा कॉन्टॅक्ट हे सगळे आउटलुकमध्ये अभ्यासलेले आहोत. तर या ठिकाणी 4 ऑप्शन्स असतील एका प्रश्नाला. तर आपण त्यापैकी एक ऑप्शन निवडायचा आहे. मी हा निवडतोय. क्लिक करतो याच्यावर आणि सबमिटचं बटन प्रेस करायचं आहे. तर आपल्याला कन्फर्मेशनसाठी विचारतो. आपण सबमिट करा. सबमिटेडचं या ठिकाणी आपल्याला साईन मिळाली. बघा दुसरा लगेच क्वेश्चन झालेला आहे. एक करंट क्वेश्चन दाखवतोय तो 2 नंबर. आपला एक पहिला क्वेश्चन झालेला. आपण जर इथे नॅव्हिगेशनने बॅकला आलो तर आपल्याला या ठिकाणी पहिला प्रश्न जो आहे त्याला पुन्हा क्लिक करता येतं का नाही. तर जसं परीक्षेत आहे एक वेळा तुम्ही सबमिट केल्यानंतर त्याच्यात चेंज करता येणार नाही. नॅव्हिगेट किती सोपं आहे बघा. डायरेक्ट 3ऱ्या प्रश्नाला जायचं असेल किंवा डायरेक्ट 5व्या प्रश्नाला जायचं असेल. प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही आणि मला प्रश्नाचं उत्तर येत नाहीये तर मी 5व्या प्रश्नाला चाललो किंवा 6व्या प्रश्नाला चाललो असं मला जाता येतं आहे. मी एक प्रश्न घेतो पुन्हा एक वेळा. आपण दुसरा प्रश्न घेऊया सिक्वेन्सने. द डॅश इज अ डिरेक्ट डिक्शनरी ऑफ सायनोनिम्स which can use to find words that are
सायनोनॉमस विथ टर्म, ट्रान्सलेट, स्पेलिंग, थेझर्स, रिसर्च. माझ्या मते थेझर्सच आहे. आपण स्पेलिंग मिस्टेक वगैरे दुरुस्त करतो किंवा हे या ठिकाणी पाहतो. तर ठीक आहे, आपण थेझर्सवर क्लिक करू, सबमिट करा. आपण एक सोपा प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू. यू कॅन व्ह्यू 2 areas of worksheet and lock rows or column in one area by splitting or freezing tan. त्यांचं असं म्हणणं आहे की आपण एक एरिया जो आहे तो लॉक करतो साधारणतः स्क्रीनवर, आणि रोज आणि कॉलम बाकीचे एक कॉलम आणि एक रो स्थिर राहतो आणि बाकीचे कॉलम आणि बाकीचे रो हे स्क्रीनवरनं हलतात. आपल्याला कल्पना आपण बघितलेलं आहे, त्याला स्प्लिटिंग आणि फ्रीजिंग म्हणतात. हे ट्रू आहे. तुम्ही म्हणाल सर मला येतं का? तर आपण जर चुकीचं उत्तर दिलं तर आपल्याला खरं उत्तर काय ते आपल्याला नंतर कळेलच अनालिसिस मध्ये जाऊन. यांनी सांगितलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज अ डेटा प्रोसेसिंग युनिट. डेटा प्रोसेसिंग युनिट कुठलं आहे याच्यामधलं? सीपीयू आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, रॅम आहे, रॅन्डम ऍक्सेस मेमरी, हार्ड डिस्क आहे का फ्लॉपी आहे? तर निश्चितच प्रोसेसिंग युनिट कुठलं आहे? हो, सीपीयू आहे. तर मी सिलेक्ट करणार आणि सबमिट करणार. आपण एक उत्तर सर्वसाधारण चुकीचं देऊया. डॅश डिस्क यूज लेसर टेक्नॉलॉजी. तर आपल्याला माहित आहे ऑप्टिकलमध्ये लेझर टेक्नॉलॉजी वापरली जाते, पण आपण फ्लॉपीमध्ये होऊया. तर फ्लॉपीमध्ये लेझर टेक्नॉलॉजी वापरली जात नाही. बीमच्या सहाय्याने फ्लॉपी वाचली जात नाही. तर आपण फ्लॉपीला क्लिक करूया. जाणून बुजून हे उत्तर चुकीचं आहे मला असं सांगायचं आहे. खरं उत्तर त्याचं ऑप्टिकल आहे. सबमिटवर क्लिक करतो, सबमिटवर क्लिक करतो आणि अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न देता आहेत. हे बघा, टोटल मी सगळे प्रश्न आपल्याला दाखवत नाही, हा डेमो आहे, समजण्याचा प्रयत्न करा. टोटल क्वेश्चन इथे 5 झाले. सेक्शनचा टाइम आपला 9:58 9:57 डाऊन मोडमध्ये साधारणतः 5 मिनिटं होऊन गेलेत आणि एक्झाम टाइमला सुद्धा या ठिकाणी 5 मिनिटं झालेले आहे मित्र. तर आपल्याला जर परीक्षा संपवायची असेल तर इथे आपण एंड ऑफ एक्झाम करतो. याला जर क्लिक केलं आपण समजा या बाणाला, तर तो क्वेश्चन पूर्ण आपल्याला दाखवतो. पूर्ण जर स्क्रीन आपल्याला नको असेल, फुल स्क्रीन पाहिजे असेल तर आपल्याला मिळतो या बाणाच्या सहाय्याने. मागे पण याच्याने जाता येतं आणि आपण एक्झाम आता एंड करतो आहे. हे बघा, एंड एक्झामचा मेसेज आला आणि आपण बाहेर आलोय. बघा, आपण सर्वसाधारण माझ्या मते 5 प्रश्न सोडवले होते, त्यापैकी एक प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. 4 मार्क आपल्याला मिळालेला आहे. पहिला आयटम झालेला आहे. तुम्हाला अशीच परीक्षा जर या सेशनची द्यायची असेल तर तुम्ही दुसऱ्या आयटमवर जाऊन स्टार्ट करू शकता आणि पद्धत तीच आहे. तर स्लाइड शो व्ह्यूज इन अन एक्सक्लुझिव्ह व्ह्यू ऑफ युअर स्लाइड इज थंबनेल फॉर्म. आपण कुठलाही प्रश्न निवडतो. इथे डॅश इज यूज टू सी द वेब पेज. रिसायकल बिनमध्ये आपल्याला वेब पेज दिसणार आहे का? इंटरनेट एक्सप्लोररमध्ये वेब पेज दिसणार आहे का? इनबॉक्समध्ये वेब पेज दिसणार आहे का? नाही, आपल्याला इंटरनेट एक्सप्लोररमध्ये वेब पेज दिसणार आहे. मी सबमिट करतोय. मला पूर्ण प्रश्न दाखवायचे नव्हते. मला हे सांगायचं आहे की आपण 2 आयटम जर पूर्ण केले तर आपल्याला तिसरा आयटम मिळतो का बघूया. तर आपल्याला तिसरा आयटम नाही आहे मित्र. हो, तर लक्षात ठेवा की आपल्याला प्रत्येक सेशनमध्ये 2च अटेम्प्ट आहेत आणि एका आयटममध्ये 10 प्रश्न आहेत. त्याला 15 मिनिटाचा हा अवधी दिलेला आहे. व्ह्यू रिपोर्टच्या सहाय्याने काय होतं बघूया. व्ह्यू रिपोर्टमध्ये आल्यानंतर आपल्याला व्ह्यू अनालिसिसला क्लिक करू. आपण ऑनलाईन असावं, नेटला कनेक्टेड आहेत आपण. हे बघा, आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. पूर्ण स्टॅटिस्टिक्स आलेलं आहे की करेक्ट किती आहे, लो लेवल, मीडियम लेवल, हाय लेवल आपल्याला कल्पना असेल. इनकरेक्ट किती आहे, हे बघा आपलं इनकरेक्टमध्ये 1 दाखवत आहे. नॉट अटेम्प्टेड किती आहे, 1, 1, 3 किंवा 5. म्हणजे हे सगळं स्टॅटिस्टिक्स आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं आपल्याला. बघा, आपला टिकमार्क आणि त्यांचा टिकमार्क हा बरोबर दाखवलाय त्यांनी. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण बरोबर आलंय
तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे. मला हे यासाठी दाखवायचं आहे की उत्तर चुकीचं जर असेल तर तो कसं दाखवतो. तर आपण सांगितलेलं ऑप्टिकल आपण सांगितलेलं फ्लॉपी लेसर टेक्नॉलॉजी आणि मी आपल्याला सांगितलं होतं आपण जाणून बुजून उत्तर चुकीचे देते नाही, ते ऑप्टिकल हे उत्तर बरोबर आहे असं सांगितलं. तर मला एक आनंद ह्या गोष्टीचा होतो हे सांगताना की आपल्याला कायमस्वरूपी म्हणजे अभ्यास करत असताना एकव्या प्रश्नांचे उत्तर आपण दिल्यानंतर पुन्हा पुन्हा आपल्याला त्या प्रश्नांचे उत्तरं पाहता येतात आणि अभ्यास इथे मोबाईलवर या ॲपच्या सहाय्याने करता येतो. फार छानसं आहे हे. म्हणजे हे आपल्या सोबतच राहणार आहे. असं नाही की तुम्ही प्रश्नपत्रिका बंद केली आणि लॉग आउट केलं बंद केलं म्हणजे पुन्हा मिळणार नाही. आपल्याला पुन्हा मिळेल ते. आपण बघूया त्या विद्यार्थ्याने काही प्रश्न पहिल्या सेशनमध्ये सोडवलेले होते ते आपल्याला मिळतात का दिसतात का. तर अशा पद्धतीने आपल्याला ॲनालिसिस करता येतं म्हणजे हे बघता येतं. आपण दुसऱ्या ॲनालिसिसमध्ये व्ह्यू रिपोर्टमध्ये जाऊ. याच्यामध्ये आपल्याला कल्पना आपण एकच प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. तिथे टिकमार्क आलेला असेल. हे बघा इथे इंटरनेट एक्सप्लोरर या प्रश्नाचं आपण उत्तर दिलं. पहिला प्रश्न आपण गाळला होता आणि बघा या ठिकाणी तर हे अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे. इथे जर प्रश्न सोडवलेला नसेल तर माझ्यामध्ये प्रश्नांचे उत्तरच आहे जे हिरव्या या चौकोनात दाखवलेले आहेत. ठीक आहे, मी मागे येतोय पुन्हा मित्र हो. आपल्याला अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. फार सोपी आहे. माझ्यामध्ये आपल्याला ही समजली असेलच. नाही जर समजली असेल तर मला आपण व्हॉट्सॲप ग्रुपवर विचारू शकतात पुन्हा एकवा किंवा आपण मला कॉल करू शकतात. मला हे दाखवायचं होतं इथे की आपण सेशन 1 वर जाऊया. त्या विद्यार्थ्याने सोडवलेला आहे. मी एक डेमो म्हणून आपल्याला दाखवतो आहे. ओपन एक्झामला क्लिक करतोय म्हणजे आपल्याला जो हे बघा 10 पैकी 9 त्या विद्यार्थ्याला मिळालेले. फार छान. तर मला सांगायचं हे आहे की आपण अगोदरचे प्रश्नांचे उत्तरंसुद्धा कायमस्वरूपी जोपर्यंत आपण हे अनइन्स्टॉल करत नाही तोपर्यंत आपल्यासोबत हे प्रश्नपत्रिका आणि त्याचे उत्तर तुम्हाला मिळालेले मार्क हे सोबत राहतील. हे बघा हे सगळं दिलेलं आहे. समजलं आपल्याला. मी थोडंसं फास्ट स्क्रॉल करतोय अन्यथा उगाचच व्हिडिओ हा मोठा वाटेल आपल्याला आणि आपल्याला थोडासा बोर नको वाटायला. पटकन सांगण्याचा प्रयत्न आहे हा. अजून काय मित्र याच्यामध्ये जर मोबाईल जर व्यवस्थित चालत नसेल काही प्रॉब्लेम येत असेल त्याच्या अगोदर बघा इथे स्कोअर म्हणून आहे. मगाशी आपल्याला सांगितलं होतं. मी स्कोअरवर क्लिक करतो. बघा इथे स्कोअरवर जर क्लिक केलं तर काय झालं ते टाइम स्पेंड दाखवलेला आहे. एक्सपायरी डेट 31/10 पर्यंत आहे म्हणजे 31 ऑक्टोबरपर्यंतच आपण हे मोबाईल ॲप वापरू शकतात. टोटल इंटरनल मार्क्स आपल्याला 8.6 झाले 50 पैकी. पर्सेंटेजमध्ये दिले 17.2% आणि कम्प्लिटेड सेशन तुमचे कम्प्लीट किती आहे म्हणजे मार्क तुम्हाला 17.2% पडलेत म्हणजे 8.6 पडलेत. अर्थात पण आपण सगळे सेशन सोडवलेले नाही आहे. तुमचं 2% हे असं इथे झालेलं दाखवलेलं आहे. आणि कम्प्लिटेड सेशनमध्ये आपल्याला 22% आपण आपला इरा कम्प्लीट केलेला आहे. म्हणजे इरा कम्प्लीट केलेला आहे याचा अर्थ इरा कंटेंट नाही इथे कुठल्याही प्रकारचे कंटेंट नाही. इथे फक्त आपल्याला मी असं सांगेल आपल्याला इथे प्रश्नपत्रिका आपल्याला या ठिकाणी सोडवायच्या आहेत. सेशनवर जातो मी. आपल्याला मार्क समजलं इथे. आपण बाहेर येऊया. थोडंसं क्लिक केल्यानंतर थोडंसं थांबायचं मित्र. घाई करू नका. इथे काही क्वेश्चन्स अँड आन्सर्स असं काही याला तुम्ही डायरेक्ट हे सुद्धा करू शकतात. कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकतात MKCLला. डेटा सिंक आणि रेफर टू फ्रेंड. डेटा सिंकला जर तुम्ही क्लिक केलं तर काही प्रॉब्लेम्स येत असतील. मोबाईलला कनेक्टिव्हिटी होत नसेल किंवा डाउनलोड झालेला नसेल डेटा, प्रश्न व्यवस्थित दाखवत नसेल किंवा उत्तराला क्लिक केल्यानंतर हँग होत असेल तर मित्र हो आपण डेटा सिंक करा. रेफर अ फ्रेंडला जर क्लिक केलं तर आपण आपलं सोडवलेलं आहे जे ते आपण आपल्या मित्राला व्हॉट्सॲपद्वारे किंवा
मेसेजद्वारे सुद्धा आपण त्याला पाठवू शकतो. अशा पद्धतीने लिंक त्याला पाठवता येईल असं मला सांगायचं या ठिकाणी. आपल्याला पाठवता येईल इथे. मी माझ्या स्वतःलाच पाठवतो. इथे बघूया काय येते लिंकला. मुद्दामून इथे लिंक आली ती नंतर आपण बघूया. त्याच्या अगोदर आपल्याला अजून काय करायचं आहे. तर अशा पद्धतीने आहे. एक्सप्लोरर मोरला जर क्लिक केलं तर काय होतं बघा. पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो की थोडा वेळ थांबायचं क्लिक केल्यावर, कारण बऱ्याचदा इंटरनेट कनेक्टिव्हिटीचे प्रॉब्लेम्स येतात. माझ्या मते एक्सप्लोरर मोरला ते जॉईन करायला होतं आपल्याला. ऑनलाईन क्लास जर आपल्याला कनेक्ट करायचं असेल, ऑनलाईन ॲडमिशन घ्यायचं असेल ॲट द सेंटर, ॲट द होम आणि MSCIT ऑनलाईन. आपल्याला कल्पना असेल लॉकडाऊनच्या वेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांनी MSCIT ॲट होम, MSCIT ऑनलाईन त्याला ॲडमिशन घेऊन फार छान प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांना विशिष्ट धन्यवाद. आणि MKCLला जास्त धन्यवाद की जेणेकरून त्यांनी एवढ्या लॉकडाऊन पिरियडमध्ये टेक्नॉलॉजी छानशी वापरून विद्यार्थ्यांना MSCIT करायला किंवा MSCIT कोर्स करण्यासाठी सुविधा करून दिली. त्यांचंही सगळ्यांचा धन्यवाद. तर विद्यार्थी मित्र, इथे मी क्लिक करणार आणि लॉग आउट करणार. हेल्थ चेक पण आहे. तुम्हाला कल्पना असेल हेल्थ चेक ALCNना कल्पना आहे की जर काही प्रॉब्लेम्स येतात, हार्ड डिस्कला काही प्रॉब्लेम्स असेल, डेटा सिंक सारखंच आहे. इथे बघा चेंज लँग्वेज आहे. आपण इथून लँग्वेज बदलू शकतो. मगाशी मी सांगण्याचा प्रयत्न केला होता पण आपण पुढे आलो होतो. इंग्लिश लँग्वेज होती. तर आपण जर इथे ओके केलं तर आपल्याला मराठी लँग्वेज मिळेल. हे बघा इथे मराठी लँग्वेज आली. मी क्लिक करतो इथे. बघूया ते पण, जेणेकरून तुम्हाला मराठी लँग्वेजमधून प्रश्न वाचताना थोडासा एक आत्मविश्वास वाढेल. इंग्रजी त्या ठिकाणी क्लिक केलं गेलं होतं मित्र. आपण सर्व सत्रामध्ये बघूया एक सत्र अजून. व्हिडिओ वाढला तर काही हरकत नाही. आपला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हा प्रयत्न आहे. सेशन 9 परीक्षा सुरू करा. हे मराठीत प्रश्न येतील मित्र हो. हिंदी काही विद्यार्थी असेल ज्यांनी हिंदी लँग्वेज निवडलेली आहे ॲडमिशन घेताना, तर त्यांना हिंदीमध्ये प्रश्न विचारले जातील. हे बघा आलेलं नाही. मी पुन्हा क्लिक करतो. थोडंसं नेटची कनेक्टिव्हिटीला सुद्धा हे बघा प्रारंभ करा. प्रश्न बघा मराठीत येतात का बघूया. तुम्हाला आनंद होईल. परीक्षा संपवाय मराठीमध्ये आलेलं आहेच निश्चित. मराठीमध्ये या सगळं काय म्हणतात त्याला कमांड आलेलं आहे. पण प्रश्न मराठीमध्ये आलेले नाही. पर्याय 1, पर्याय 2 ते पण येतील. एकदम सुरुवातीला ज्या वेळेला लॉग इन होतो त्यावेळेला आपण हा जो काही मराठी आहे त्यावेळेला तो ऑप्शन आपण निवडायचा. ज्यावेळेला आपण सर्वप्रथम लॉग इन होतो त्यावेळेला तो ऑप्शन निवडला तर आपल्याला ह्या ठिकाणी बघा इंग्लिश आहे. बघा इथे पण आहे ती सोय. बघा कन्फ्यूज नका व्हा. इथे इंग्लिश आहे. हे बघा मी इथे मराठी निवडलं. चला मित्र आपण जाऊया आणि एक कन्फर्म करूया. तर आता तरी व्यवस्थित आपल्याला एक आत्मविश्वास तयार होईल. क्लिक करतोय. 9वा सेशन. परीक्षा सुरू. पुन्हा सुरू करा. आपण एक वेळा प्रयत्न केला होता. हे बघा मराठीत प्रश्न आलेले. आता निश्चितच आपल्या मराठी विद्यार्थ्यांना आनंद होत असेल की चला सर आम्हाला हे असेच प्रश्न हवे. आम्हाला इंग्लिश काही व्यवस्थित वाचता येत नाही आणि आम्ही मराठीत प्रश्नपत्रिका सोडवणार. तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न काय. टिंबटिंब या सॉफ्टवेअरची रचना स्पायवेअर प्रिव्हेंट व रिमूव्ह करण्यासाठी केलेली असते. युजर अकाउंट कंट्रोल, विंडोज फायरवॉल, विंडोज डिफेंडर. जर आपण थिअरी वाचलेली असेल तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर देता येईल व्यवस्थित. तुमच्या हार्ड डिस्कवरील अनावश्यक फाईल काढून टाकणे आणि डिस्क स्पेस वाढवून संगणकाची गती जलद करण्यासाठी डिस्क डिफ्रॅगमेंटेशनचा वापर करतात. अनावश्यक फाईल काढून टाकण्यासाठी आपण डिस्क स्पेस वाढवण्यासाठी मात्र नाही. अनावश्यक फाईल हे चुकीचं. अनावश्यक फाईल जर आपल्याला काढून टाकायचे असेल तर आपण अनइन्स्टॉल म्हणतो. डिफ्रॅगमेंटेशन होत नाही तरी आपण ठीक आहे एक चूक आहे असं म्हणूया. का इंग्रजीतून मराठीत प्रश्न आले तर प्रश्नाचे उत्तर द्यायला
थोडंसं त्रासदायक होईल. हा प्रश्न योग्य आहे. ओरिजिनल फाईल्स खराब झाल्यास किंवा हरवल्यास बॅकअप प्रोग्राम वापरण्यासाठी फाईलच्या प्रती करून ठेवतात. हो, मूळ फाईल. हा बरोबर आहे प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीने आपल्याला मराठीत सुद्धा प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी देता येईल. आता इथे परीक्षा संपवतोय मी. अशा पद्धतीने तुम्हाला नॅव्हिगेशन करून तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न, 8 बिट्स मिळून 1 बाईट बनतो असा प्रश्न आहे. बरोबर आहे, 8 बीट मिळून 1 बाईट बनतो. बरोबर आहे, बाईट बनतो. 8 बीट, 16 बीट नाही. परीक्षा मी संपवतो आहे. आपण बघूया आपल्याला किती मार्क्स पडलेत. परीक्षा संपली असा मेसेज आलेला आहे आणि आपल्याला 3 मार्क्स पडलेत. आपण पहामध्ये जर विश्लेषण पहामध्ये जर क्लिक केलं तर ॲनालिसिस मगाशी जो वाक्योपयोग केला आहे मराठीत आहे. तर या ठिकाणी आपल्याला तो सांगतो आहे की आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, त्यांनी पण बरोबर दिलं. हार्ड डिस्कवरच्या फाईल बरोबर नसून हे या ठिकाणी चूक, आपण बरोबर प्रश्नाचं उत्तर दिलं. ओरिजिनल फाईलचं पण आपलं प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे. आणि अशा पद्धतीने 8 बिट्स मिळून 1 बाईट बनतो, बरोबर आहे. अशा पद्धतीने हे सगळे आणि त्यांच्या प्रश्नाचे उत्तर पण दिले. हा पॉइंटिंग डिव्हाइस, आपण या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं का? नाही, सोडवलं नाही असं दिलेलं आहे. पण मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय? तर त्याने दिलेलं आहे माऊस. हा पॉइंटिंग डिव्हाइस, माऊस पॉइंटिंग डिव्हाइस आहे ना. प्रिंटर, स्कॅनर, कीबोर्ड पॉइंटिंग डिव्हाइस नाही आहे. ठीक आहे, मागे येतोय मी आणि अशा पद्धतीने मी हा संपवतोय लेसन. तर माझ्यामध्ये आपल्याला हा संपूर्ण व्हिडिओ समजलेला असेल मित्रांनो. जर नाही समजला असेल तर मला आपण 9890068468 9890068468 या नंबरवर कॉल करू शकतात. ॲप काय आहे याविषयी तर माहिती मी आपल्याला देईलच, पण याच्या व्यतिरिक्त ॲप डाउनलोड होत नसेल किंवा लिंक होत नसेल, प्रश्न येत नसतील किंवा उत्तर बरोबर देऊन सुद्धा असे काही प्रॉब्लेम्स येत असतील तर आपण न संकोच वृत्ती ठेवता मला कॉन्टॅक्ट करा. मी आपल्या सेवेशी सादर आहे. धन्यवाद. मी बाहेर पडतो या ठिकाणी. फाईल्स आपल्या अपलोड होतात. आपण जो सोडवलेला आहे म्हणजे ज्यांचा इरा आहे त्यांच्या फाईल्स या ठिकाणी अपलोड होतील. सिंक यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो.